खेळताना बघितलं होतं, युटिलिटी क्रिकेट खेळताना बघितलं होतं. दोन पंच आता मैदानाच्या आतमध्ये गेलेत. निखिलेश बजागे सर गेलेत, भाऊ पाटील गेलेत. लवकरात लवकर आपण फिल्डिंग लावून घ्या. टायमर या ठिकाणी आम्ही लावणार आहोत. सध्या 10 वाजून 3 मिनिटं झालेत. अपेक्षा आहे की 10 वाजून 5 मिनिटांनी या मॅचला सुरुवात होईल. दोन बॅटर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. आणि दोन्ही टीमचा अतिरिक्त खेळाडू पहिला बॉल पडण्याआधी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आला पाहिजे. नियमावली तुम्हाला JCAची ठाऊक आहे. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये जी काही नियमावली आहे ती पुन्हा पुन्हा सांगायला नको. आणि जो संघ उशिराने दाखल होतो त्याच्याकरता सुद्धा कालच्या दिवसात कारवाई झालेली आहे. त्यामुळेच आपण कोऑपरेट करा. पंच त्या ठिकाणी खेळपट्टीला स्पर्श करतायत, नमस्कार करतायत. काही बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असतानाच सीमारेषेला स्पर्श करतायत, वर बघत असतायत. जसं आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर सरांना नेहमीच बघायचो. मैदानाच्या आतमध्ये जात असताना त्या सीमारेषेला स्पर्श, त्यानंतर वळून वरती बघायचे. असे काही खेळाडू आपल्याला टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा दिसून येत आहेत, जे तशा प्रकारचे कृती करतायत. आणि खरं तर ती रिस्पेक्ट, तो मान सन्मान मिळालाच हवा. ज्या विकेटवर आपण खेळतोय त्या विकेटचा सुद्धा आपण स्पर्श करायला पाहिजे, नमस्कार करायला पाहिजे. यष्ट्यांना नमस्कार करायला पाहिजे, बॅटला नमस्कार करायला पाहिजे. काही खेळाडू एखादा फटका चुकला तर लगेचच ते बॅट असतं, जे हत्यार असतं, ज्या हत्याराने आपल्याला प्रसिद्ध मिळवून दिलं ते त्या विकेटवर आपटत असतात. परंतु हे कधी कधी चुकीच्या गोष्टी होत असतात, त्या भान न राखता केल्या जात आहेत. गोलंदाजी मार्गावर आता गोलंदाज पहिले षटक टाकण्याकरता आकाश वरठा आलाय. स्ट्रायकिंगकडे राहुल म्हात्रे आणि आर्यन भोईर या खेळाडूला आपण बघतायत. एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू आहे, युटिलिटी क्रिकेटर. कधी कधी पहिले षटक टाकण्याची जबाबदारी त्या गोलंदाजावर असते. आणि आता फलंदाज म्हणून ते उतरलेत. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. बरोबर 10 वाजून 5 मिनिटं झालेत. 10 वाजून 6 मिनिटांनी हा चेंडू पडताना आपल्याला दिसेल. टायमर आम्ही केला सेट. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक फॉर टीम. 3, 2, 1 गेम ऑन. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा. हा शॉर्ट बॉल पहिल्याच बॉलवर हल्ला करत बॅटरने चेंडूला पाठवून दिलंय मिड विकेट रिजन मध्ये. 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतील धाबा 4. शिवसेना जिल्हा प्रमुख चषक चौकार. आजचा दिवस म्हणजे 4 फेब्रुवारीचा. 4 फेब्रुवारी 1670 साली एक महापराक्रम महाविक्रम झाला होता. वीरमरण आलं होतं. नरवीर तानाजी मालुसरे आणि त्यांची आठवण या 4 धाब्याच्या इथे झाली. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता. बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूचा पाठलाग करतायत. देयर इज अ लॉंग चेस फॉर द फिल्डर अँड दॅट्स अ 4 रन्स. धाव मिळतील 4. चौकार. दोन धावांची पेनल्टी सुद्धा असेल, ते म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या टीमला. कारण लेट रिपोर्टिंग त्यांनी या ठिकाणी केलंय आणि ही माहिती आमच्यापर्यंत लगेचच दिली जाते. धावसंख्या धावपळकर आहे ती 8. रनअप मध्ये सुकला जातोय आकाश वरठा. दबाव दडपण अजूनही आहे, परंतु या दबावामधून बाहेर निघण्याकरता काहीतरी कानमंत्र त्या ठिकाणी मिळतोय. चंदन देवळीकर या खेळाडूचं वरिष्ठ खेळाडू आहेत. नेहमीच सपोर्ट असतो प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक युवा खेळाडूला. ओहो, ब्लॉकरमध्ये चेंडू टाकायचा होता. फ्लिक ऑफ द रिस्क. या चेंडूला पाठवून दिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतील धाबा 4. चौकार.
नुकताच बघितलं आपण स्वर्गीय आनंद दिघे साहेब स्टँडच्या दिशेने हा चेंडू जाताना दिसलाय. श्री कालिका माता क्रीडांगण कालबार येथे सध्या आपण आहोत. जामता राजा स्पोर्ट्स खारबाव आयोजित शिवसेना जिल्हा प्रमुख चषक 2026 हा रणसंग्राम सुरू झालाय. 2 फेब्रुवारी रोजी या स्पर्धेला प्रारंभ झालाय आणि उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल. आज तिसरा दिवस आहे. या तिसऱ्या दिवसामध्ये बघूया कोणता संघ वरचढपणा दाखवतोय. सलग 3 चौकार ठोकलेत आर्यन भोईर या बॅटरने. ओहो, फोर्स केलाय, ताकदीचा वापर केलाय आणि चेंडूला एक्स्ट्रा कव्हर पट्ट्याच्या दिशेने टोळावलाय. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, धाव मिळतील 6. षटकार. विकेटचे पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत धावा आल्या त्या 18 धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. ओ दॅट्स अ गुड डिलिव्हरी. यावेळेला बॅटरचं चुकलंय कारण स्विच हिट करण्याचा प्रयत्न त्याचा होता. चेंडू थोडंसं फ्लाईट जास्त दिली होती आणि स्विच हिटच्या बद्दल मी पहिल्या दिवशी सुद्धा म्हटलं होतं की गुड लेंथ क्षेत्रामध्ये पडणाऱ्या त्या चेंडूवर तुम्ही रिव्हर्सचे फटके चांगल्या प्रकारे खेळू शकतायत. धावसंख्या धावपळ आहे 5 बॉलच्या समाप्तीनंतर 18. लेफ्ट आर्मने चांगली गोलंदाजी, लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा पाहायला मिळाला गोलंदाजाचा. पहिले षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर दिवा स्पोर्ट्स दिवा संघाची धावसंख्या धावपळकर लागली बिनबाद 18. अजूनही 24 बॉल शिल्लक आहेत आणि त्यामध्ये काय घडामोडी घडत आहेत हे ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. पहिले षटक टाकण्याकरता 4 मिनिटांचा वेळ खर्च झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात त्या 18 धाबा. हवेदिवे येथून आदरणीय सन्मान्य इंद्रजित पाटील माजी उपसरपंच यांच्याकडून शुभेच्छा आलेत. हवेदिवे या टीमला या स्पर्धेकरता शुभेच्छा देणार ते व्यक्तिमत्व, अतिशय चांगले सुस्वभावी व्यक्तिमत्व म्हणून इंद्रजित पाटील यांच्याकडे बघितलं जातोय. माजी उपसरपंच हवेदिवे गावचे आणि ते या स्पर्धेला बघतायत. आपल्या टीम करता त्याने शुभेच्छा दिली आहेत. हा बघितला आपण नो लुक स्ट्रोक. चेंडू हवेत आहे. ओहो, तिसऱ्या प्रयत्नामध्ये हा झेल टिपलाय. पवन हा झेल टिपतोय आणि महत्वपूर्ण खेळाडूला बाद केलं जाते. राहुल मात्रे याला स्वस्तात परतावं लागतोय. पहिला धक्का लागलाय दिवा स्पोर्ट्स दिवा या टीमला. धावसंख्या 18 असताना 18 for 1. पुढचा मॅच कोणत्या 2 संघादरम्यान असेल ही सुद्धा माहिती आम्ही तुमच्यापर्यंत थोड्याच वेळात पोहोचवतोय. आणि मला वाटतं की जय दुर्गा सुरई विरुद्ध जय हरी रांजणोळी या दोघांमध्ये हा पुढील मॅच असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहा. मला वाटते रांजणोळीच्या जागेवर सोनिका माता मालोडी ए हा संघ खेळताना दिसेल. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात ते 18 धाबा 18. गोलंदाजी मार्गावर गोलंदाजाला यश पाटील. पहिल्या चेंडूवर त्याला विकेट मिळाला आणि त्याच्यानंतर आता नवीन बॅटर गेलाय समृद्ध म्हात्रे.
समृद्ध करण्याकरता आपल्या टीमची धावसंख्या वाढवण्याकरता चांगला फटका त्यांनी या ठिकाणी दाखवलाय. चेंडू सीमारेषे पार, मिळतील धावा 4. शिवसेना जिल्हा प्रमुख चषक चौकार. बात करतायत सर्व बॅटर. आदरणीय प्रवेश देवळीकर या ठिकाणी उपस्थित झालेत. सफल उद्योजक आहेत, आमच्या जवळचे मित्र आहेत आणि चांगले समालोचक म्हणून कित्येक वर्ष त्याने धावतं समालोचन ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्ह्यामध्ये केलंय. शॉर्ट बॉल पूल केलाय, शॉर्ट ऑन पूल. चेंडू हवेत होता. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. थ्रो करण्याआधी 2 धाव मिळतील. थ्रो ॲक्युरेट नव्हता, सुनील होता. एक जबरदस्त खेळाडू आहेत सुनील आणि त्याच्याकडून ही मोठी चूक घडली. त्याचा फायदा उचलला बॅटिंग करणाऱ्या टीमने. धावसंख्या 2ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जात आहेत. सध्याच्या घडीला 24 धाबा. श्री कान्हाई स्पोर्ट्स पाही टीमचे सर्वा म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं आदरणीय प्रवेश देवळीकर या ठिकाणी दाखल झालेत. वेलकम सर. बॅकलिपचा वापर सॉफ्ट हँडने पीक केलंय. 6 धाबा, लॉंग ऑन पट्ट्या बाहेर, सिक्सर. बॉलची समाप्ती विचार करण्याकरता भाग पडलाय. कारण तिथे विकी आहेत, विकी रायकर. ते काहीतरी सल्ला देतात आपल्या खेळाडूला. वेलकम विकी. 1 षटक आणि 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 30. आल्या समृद्ध मात्रे आपल्या टीमला समृद्ध करतोय. धावा तर बनवतोय, त्याने बनवलेत 12. शॉर्ट बॉल, उसळी जास्त घेणारा चेंडूला हुक केलाय, पाठवून दिलं फॉरवर्ड. स्कोर लेग पट्ट्या बाहेर, सीमारेषे पार, षटकार. आपण बघतायत हेवी गुड शॉट क्रिकेट टेनिस बॉलचा वापर या ठिकाणी होतोय आणि त्यामुळेच जास्तीत जास्त धाबा या धावफळकावर येताना दिसतोय. जवळजवळ ह्या विकेटवर 70% संधी आहे बॅटरला धावा बनवण्याची आणि 30% संधी गोलंदाजाला आहे विकेट घेण्याची. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफळकावर झाली आहे ती 36 धाबा. या षटकातील आता शेवटचा बॉल समृद्ध मात्रे करता. ओव्हरपिच बॉल, हवे चेंडू आहे, उंची जास्त, काय तितकीच लांबी असेल, पाठवलंय खाऊ कॉर्नर पट्ट्या बाहेर, बिगी. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर दिवा स्पोर्ट्स दिवा टीमची धावसंख्या झाली आहे ती 42 धाबा, 42. 21च्या सरासरीने वाटचाल सुरू आहे. दोन्हीही बॅटर कडक बेधडक फलंदाजी करतायत. गोलंदाजी मार्गावर आता विकी रायकर आलाय. एक सर्वोत्तम खेळाडू आहे. कमीत कमी धाबा तो देत असतो. 19 त्याचा फार कमी मी पाहिलाय. पालघर जिल्ह्यामध्ये जाऊन सुद्धा चांगला खेळ त्याचा झालाय आणि इथे सध्या GCA ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये त्यांचा संघ खेळतोय. चांगली कामगिरी करावी लागेल कारण आपलं नाव का ओळखलं जातं, आपल्याला का ओळखलं जातोय, कारण क्रिकेटमध्ये आपली गुणवत्ता आपण चांगल्या प्रकारे सिद्ध केली आहे. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार आहेत.
अनेक चाहते आहेत आपापल्या टीमचे. या ठिकाणी पाहे टीम करता हार्दिक शुभेच्छा आलेत. स्वप्नीलचे पाटील, मोनीची तरे या टीमला शुभेच्छा देत आहेत. ऑल स्टार ग्रुपचे सर्वेसर्वा आहेत मोनीची तरे आणि स्वप्नील पाटील यांच्याकडून श्री कान्हाई स्पोर्ट्स पाहे टीमला शुभेच्छा आलेत. कारण पुढील 2 दिवसानंतर आपण तो महासंग्राम सुद्धा बघणार आहोत. मोनीची तरे यांची सुद्धा एक मोठी स्पर्धा 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी आपल्याला पाहायला मिळेल. ऑल स्टार ग्रुपचे सर्वेसर्वा मोनीची तरे आणि स्वप्नील पाटील साहेबांनी शुभेच्छा दिलेत श्री कान्हाई स्पोर्ट्स पाहे टीमला. थँक्यू सो मच. वळी आपण मॅचकडे, कारण पहिल्या चेंडूवर 3 धावा पळून पूर्ण केल्या. धावसंख्या 45, 45. विकी रायकर तयार, समोर डावकुरे हाताचा बॅटर समृद्ध म्हात्रे. आत्ता पहिला चेंडू थोडासा शरीरावर आदळतोय, उसळी जास्त होती, खेळायचा होता स्क्वेअर लेग रिझनमध्ये. थोडीशी दुखापत सुद्धा कदाचित असेल आणि त्यामुळेच मैदानाच्या आतमध्ये त्याची विचारपूस करण्याकरता प्रतिस्पर्धी संघाचे खेळाडू जात आहेत, पंच जात आहेत. ही खेळाडू वृत्ती पाहिजे. एकमेकांविषयी असलेली आदर, प्रेम, भावना, मैत्रीपूर्ण भावनेनेच क्रिकेट हा खेळ खेळला जातोय. दुखापत जास्त गंभीर नसावे हीच अपेक्षा असेल प्रत्येकाला. धावसंख्या सध्या 1 ने पुढे गेली. मला वाटते हा लेग बाईचा इशारा असेल आणि त्या एका अतिरिक्त धाब्यानिशी धावसंख्येत होते बदल. धाबा लागल्या जात आहेत 46, 46. एक गडेपास 46 धाबा. चर्चेकरता पंच सुद्धा गेलेत. 10 मिनिटांमध्ये 2 षटकं संपली होती आणि त्याच्यानंतर या 2 षटकांकरता सुद्धा 10 मिनिटं आहे. हा जो काही वेळ वाया गेलाय तो या ठिकाणी आम्ही गृहीत धरणार नाही. आहे सुरक्षित. चांगला लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आदरणीय सन्माननीय मास पाटील करत आहेत. एका स्पर्धेचे मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये त्यांना आम्ही पाहिलं होतं आणि ते गुणलेखक म्हणून त्यांना आपण बघतोय. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत, त्या मंडळावर ते कार्यरत आहेत आणि आज व उद्याच्या दिवसात आमच्यापर्यंत चांगली अचूक माहिती पोहोचवण्याचं काम ते करतील. मित्र म्हणून सुद्धा एक चांगलं व्यक्तिमत्व त्यांच्याकडे पाहिलं जातं. आता स्ट्राईक इनकडे आर्यन नावाचा खेळाडू गेलाय. याआधी आर्यनच्या बॅटमधून चांगल्या धाबा येताना दिसत आहेत. 21 धावसंख्येवर तो खेळतोय. दुसऱ्या बाजूला समृद्ध म्हात्रे आल्यानंतर त्याने 3 षटकार एका चौकाराच्या मदतीनं चांगले धावा जमा केल्यात. धावसंख्या 46. विकी रायकरचा पुढचा बॉल. समोर बॅटर आहे आर्यन भोईर. पुढे येऊन खेळला जातोय. चेंडू सुपर कव्हर क्षेत्रामध्ये गेलाय. 1 धाव मिळाली. 38 सर्कलच्या बाहेर गेल्यानंतर 2 धाबा सहजरित्या पूर्ण केल्यात. थ्रो आत्ता आलाय आणि त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला झालाय. आर्यन भोईर आणि समृद्ध म्हात्रे दोन्हीही बॅटर चांगली भागीदारी करतायत. पहिल्या विकेट करता सुद्धा चांगली भागीदारी झाली होती. 18 धावांची भागीदारी तोडीस करण्याचं काम केलं होतं ते यश पाटीलने. त्याच्यानंतर पुन्हा आता ही दुसऱ्या विकेट करता चांगली भागीदारी होतोय. भागीदारी तोडावी लागेल. ऑफ स्टंपर शफल झालाय. टायमिंग प्रॉपर नव्हतं. चेंडू हवेत आहे. स्कोअर लेग पंचांच्या दिशेने चेंडू गेलाय. 1च धाव. यावेळेला एक अभ्यासू क्रिकेटर म्हणून विकी रायकर याला आपण बघितलं. बॅटरची कृती पाहिले, बॅटर कशा पद्धतीने हालचाली करतोय आणि त्या अनुषंगाने त्याचं ते चेंडू जे आहेत ते रिलीज करतोय. स्लोवर वन, वेगवान चेंडू, थोडंसं वळणदार चेंडू तो टाकतोय आणि ही कला प्रत्येक गोलंदाजाकडे असायला पाहिजे. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 49 धाबा. 49, 49 धाबा. 50च्या जवळ आता येऊन ठेपलाय हा संघ. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा बॉल आहे, त्यामुळे समृद्ध म्हात्रे याने पाहिलं, सोडून दिलं आणि पंच निकलेश बजागे सरांचा व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 50, 50 अप. संघाचं सांघिक अर्धशतक आपल्याला होताना दिसतं. जाणता राजा स्पोर्ट्स खारबाव यांच्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा आपण बघताय. पिच बॉल होता. टायमिंग सुद्धा आता करता आला नाही. पुन्हा एकदा चेंडू शरीरावर आदळतोय. धावबाची संधी आहे आणि परतावं लागेल बॅटरला. याच बरोबर बॅटर समृद्ध म्हात्रे या वेळेला परत जाऊ शकतोय. थोडीशी पुन्हा दुखापत झालंय. आजचा दिवस जर आपण बघितलं तर थोडासा हताश करणारा दिवस आहे बॅटिंग करणाऱ्या टीम करता. विकेट तर मिळाली. धावबाच्या स्वरूपात परत जावं लागेल समृद्ध म्हात्रे याला. जाता जाता आपल्या टीम करता 24 धाबांचं योगदान दिलं.
पंचवीस पंचवीस धावांचं योगदान त्यांनी आपल्या टीम करता दिलंय. चांगली माहिती आमच्यापर्यंत आमच्या स्कोरर मास पाटील देताना दिसत आहेत आपल्याला आणि चांगला लेखाजोखा त्यांचा आहे. थोडीशी दुखापत झालेली आहे. बॅटर परततोय कारण या छोट्या छोट्या इंजुरी पुढे जाऊन तुम्हाला त्रस्त करू शकतात आणि वेळच्या वेळीच उपचार आपण त्यावर करायला पाहिजेत. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफळकर धाबा आहेत त्या 50 धाबा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये चर्चा करता पुन्हा येऊया. ऐकूया सुमधुर गीत. त्यांचे गीतं या ठिकाणी वाजवली जातात या सत्रामध्ये कारण ही जी वेळ असते ती आपल्याला मन प्रसन्न करून जाणारी वेळ असते. या सत्रामध्ये आपण सकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी आहोत श्री कालिका माता क्रीडांगण कालबार येथे आणि पहिली लढत दिवा स्पोर्ट्स दिवा विरुद्ध श्री कान्हाई स्पोर्ट्स पाई अशी आपण बघतोय. नवीन बॅटर अजय भोईर गेलाय. स्ट्रायकिंगकडे बॅटर आर्यन भोईर. हेलिकॉप्टर उडवलंय स्ट्रेट लॉंग ऑन पट्ट्या बाहेर सीमा रेषेपार षटकार. आणि धाबा लागल्या जातात ते 56. स्कोर मोजा ऑन 56. बॅटर 30 या धावसंख्येवर खेळत आहेत. आर्यन भोईर ज्याच्यामध्ये 2 उत्तुंग षटकार आणि 3 कणकणीत चौकारांचा समावेश आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर गेलेत अजय भोईर. सचिन तेंडुलकर सरांची कारकीर्द सुरू झाली क्रिकेटची. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्यावेळेस त्याने डेब्यू केला 1989 साली त्याच्यानंतर जितका वेळ त्याने स्पेंड केला तसाच वेळ टेनिस क्रिकेटमध्ये घालवणारा खेळाडू म्हणजेच अजय भोईर. भरपूर लांबलचक कारकीर्द आहे अजय भोईर या खेळाडूची. टायमिंग या चेंडूवरती करतायत. कबर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलोय. 2 धाव पूर्ण करतायत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पुढे जातोय. धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत 58. 58. चौथं षटक टाकण्याकरता हितेश ठाकूर आलाय. एकाही गोलंदाजाने या ठिकाणी जास्तीत जास्त विकेट घेतले नाहीत. एक धावबाद झालाय आणि एक विकेट यश पाटील या गोलंदाजाला मिळाली. शॉर्ट बॉल सरळ बॅटने फोर्स केले या चेंडूला लॉंग ऑफ रिझन मध्ये. विकेट घेण्याकरता गोलंदाज करतायत जीवाचा आटापिटा. फलंदाजाने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षकाला करतोय बाय बाय टाटा सिक्सर. संख्या 6ने पुढे जाताना धाबा लागल्या जातात त्या 64 धाबा. प्रत्येक चेंडू मागे आपण धावांचं वर्णन करतो. याचं कारण प्रत्येक चेंडू मागे अपेक्षा असते खेळाडूंना की धावपळक आमच्यापर्यंत पोहोचवावा. शॉर्ट बॉल फुल पॉवरफुल ओव्हर द मिड विकेट एरिया सिक्सर. क्रिकेटचा अद्यापत करणारा खेळाडू आहे अजय भोईर. 2 इन रो लगातारच्या 2 चेंडूंवर 2 मोठे फटके त्याने दाखवलेत. म्हणजेच मैदानाच्या चोहे बाजूने फटकेबाजी करण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. धावसंख्या 70. आता पुढचा बॉल हितेश ठाकूरचा.
ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता. आडव्या बॅटचा वापर केलाय. चपराक दिला मानं या चेंडूला खेळून काढलंय. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये मिळतील धाबा 4. चौकार. श्री सोनिका माता मालोडी ए विरुद्ध पुढील मॅच असेल जयदुर्गा सुरई ए. दोन्ही टीमचे कॅप्टननी या इथे स्टँड अँड डिलिव्हर. खडे खडे स्ट्रोक बडे सिक्सर. धाव संख्येवर खेळताना दुसरा बॅटर अजय भोईर क्रमांक 4 वर आलाय. अप्पर मिडल ऑर्डर मध्ये अफलातून बॅटिंग करतोय. अजयने सांगितलं की मला कुठलाही क्रमांक दिला तरी माझी सर्वोत्तम कामगिरी मी करण्याकरता मी तयार असतोय. धाव संख्या 80. पुढचा बॉल यावेळेला टायमिंग प्रॉपर नव्हतं. मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एक धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याची इच्छा होती आर्यन भोईरची. अजयने त्याला थांबवलंय. एकच धाव आणि ह्याच बरोबर 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर दिवा स्पोर्ट्स दिवा टीमची धावसंख्या झाली आहे 81. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि या 6 बॉलमध्ये बघूया काय घडामोडी घडत आहेत हे ऐकवण्यापूर्वी आपण आवाज देऊया. जयदुर्गा सुरई ए विरुद्ध श्री सोनुका माता मालोडी ए. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरता टॉस बॉक्समध्ये येऊन थांबा. आता शेवटचं षटक टाकण्याकरता विकी रायकर याच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. विस्फोटक खेळाडू आहे. युटिलिटी क्रिकेटर आहेत. पूर्वी मैदानाच्या बाहेर असायचे. चांगलं वादन डीजेच्या माध्यमातून त्यांना मी अनेक वेळा करताना बघितलं. परंतु इथे आता गोलंदाजीमध्ये चांगलं काम. फुल टॉस बॉल होता. प्रॉपर टायमिंग करता आलं नव्हतं बॅटर अजयला. ऑन साईडला काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू जाण्याआधी एक धाव मिळाली. धाव संख्येत होतोय बदल आणि धाबा लागल्या जातात 82. 82 धावसंख्या 82. खूपच चांगली क्रिकेटची स्पर्धा आहे. अर्धशतक आपण बघितली. विकेट हॅट्रिक सुद्धा बघितली. म्हणजेच असं नाही जर तुम्ही मनावर धरलं ना तर गोलंदाजाला सुद्धा यश मिळू शकतं आणि त्याकरता तुमचं गोलंदाजीचं तंत्र चांगलं पाहिजे. बॅटरला ओळखण्याची महत्त्वपूर्ण भूमिका तुम्हाला अदा करावी लागेल. बुद्धिमत्तेचा वापर तुम्हाला करावा लागेल. कारण या जगातील सर्वात मोठी संपत्ती म्हणजेच बुद्धी. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. और पिच बॉल. चेंडू हवेत आहेत. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक देऊ शकले नाही थांबी आणि बॅटर आलेच संघाचे कमी. 2 धावा मिळत आहेत. 2 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 84 धाबा. डे 1 मध्ये सुद्धा आपण प्रवेश देवळीकर सरांना बघितलं होतं. समोरच त्यांचं कटआउट दिसतं. एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. खेळाडूंना प्लॅटफॉर्म देण्याचं काम केलं आणि सर्व आहेत श्री कान्हाई स्पोर्ट्स पायी टीमचे जे अतिथी कक्षामध्ये बसलेत. पूर्वी चांगलं क्रिकेट सुद्धा ते खेळायचे. त्यांचे बंधू चंदन देवळीकर हे सुद्धा चांगले क्रिकेटर. पुढे येऊन या चेंडूला फिक केलंय. उचललंय. पाठवून दिले काऊ कॉर्नर पट्ट्या बाहेर. सीमा रेषे पार. आर पार. दमदार शामदार बहरदार डोलदार वजनदार. बॅटरने ठोकलाय. षटकार. वर खेळतायत बॅटर आर्यन भोईर आणि संघाची धावसंख्या झाली ती 90. 12 चेंडूंमध्ये 38 वर ते खेळतायत. दुसऱ्या बाजूला अजय भोईर जुनं ते सोनं. ओल्ड इज गोल्ड. चांगला टान्स त्यांचा पाहायला मिळाला आणि ते सुद्धा चांगलं बॅटिंग करतायत. 26 वर ते खेळतायत. ह्या स्पर्धेमधील धावसंख्येचा उच्चांक जर आपण बघितला तर तो पहिल्या इनिंगमध्ये 99 धावा या आपण कालच्या दिवसात पाहिल्या होत्या. जय बजरंग गोरसई संघाने त्या बनवल्यात. वेलकम चेतन तरे. मॅनेजमेंटचे सूत्र त्याने सुद्धा हाती घेतलेत.
ओह पुन्हा एकदा पुढे येऊन तीच दिशा तसाच फटका जणू काही रिप्ले पाहायला मिळालाय. हाय अँड हँडसम सिक्सर. गुणलेखक म्हणून चांगलं काम करतायत, परंतु एखाद्या टीमचं भविष्य काय आहे, एखादी टीम कितीपर्यंत मजल मारू शकतोय. आणि अजय भोईर यांच्यापर्यंत चर्चा केली होती मास पाटीलने की 100च्या आसपास तुमचा संघ धावपळक बनवू शकतोय. आणि सध्या वाटचाल तीच आहे. धावसंख्या वाढली 96. पुढचा बॉल फुल टॉस बॉलवर केलाय हल्ला. चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला आणि षटकांशी वाढतोय संघाच्या धावसंख्येचा गल्ला. केलाय हल्ला, वाढतोय गल्ला. 14 बॉल मध्ये 50 धावा त्याने पूर्ण केलेत. बॅट वर करून दाखवायचे आहे आर्यन. हे तुम्ही बघू शकतायत आर्यन या खेळाडूला. थँक्यू. त्याने सुद्धा एक स्वप्न पाहिलंय की ISPL मध्ये मला संधी मिळावी आणि मला वाटते की ब्लू तिकिटापर्यंत तो पोहोचला होता. एक चांगला खेळाडू आहे आर्यन, युटिलिटी क्रिकेटर. खुल्या गटामधून सुद्धा मोठी मागणी असते आणि संघाची एकूण धावसंख्या 102. शेवटचा बॉल. ओहो व्हॉट स्ट्रोक. एका पायावर दिलंय वजन आणि धावा मिळवतोय अर्धा डझन. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. नो लुक स्ट्रोक असंच नाव देईन मी या फटक्याला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा लागल्या जातात. 108. खेळाडूंच्या माना झाल्यात ताट, कारण 109 धावांचं टार्गेट दुसऱ्या इनिंगमध्ये श्री कान्हाई स्पोर्ट्स पाय टीमला चेस करावं लागेल. चला आपण टॉसकडे वळतोय. श्री सोनिका माता मालोडी ए विरुद्ध जयदुर्गा सुरे ए दोघांमध्ये होणारा मॅच असेल. दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आलेत काय? जितू पाटील आमचे मित्र आणि ते आलेत. दुसऱ्या बाजूला समोरच्या टीमचे सुद्धा कॅप्टन आलेत. मी विनंती करतोय प्रवेशजी देवळीकर साहेबांना आपल्या शुभ असं टॉस करावा. टॉस बॉक्स मध्ये आम्ही वळतोय. एक शॉर्ट ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर थेट आपण वळतोय टॉस बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. सध्या मी आहे टॉस बॉक्समध्ये. या टॉसवर 2 नावं लिहिलेली आहेत, जिल्हा प्रमुख चषक आणि जामतारा जागरूक. हे तुम्ही बघू शकतायत. कॅमेरामॅन सुद्धा या ठिकाणी सज्ज आहेत. प्रवेश देवळेकर साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. 5 षटकांचा मॅच असेल. जितू पाटील कॉलिंग करतायत. जामताराचा असा आवाज होता. क्या बात है. छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे अनेक व्यक्ती आपण बघितले. दोन्ही कॅप्टनला आता शुभेच्छा दिल्या जात आहेत. टॉस प्रवेश देवळीकर साहेबांच्या शुभ हस्ते झालं. जितू पाटील जे सोनिका माता मालोडी ए टीमद्वारे खेळत आहेत त्यांनी टॉस जिंकलाय. निर्णय आपण जाणून घेऊया. शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. समोरच्या टीमला किती धावसंख्येपर्यंत रोकाल, कारण इथे गुड शॉट चे टेनिस बॉल आहे ते वापर केले जातात आणि जास्तीत जास्त धावा होत आहेत. म्हणजेच तुम्ही आता कोणते गोलंदाज वापराल? हर्षद, हितेश आहे आणि सोयम आहे. किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयास असेल तुमचा? अंडर 60 म्हणजे 60च्या आसपास तुम्ही रोखण्याचा प्रयत्न कराल. इथे आल्यानंतर या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला कसं वाटलं? कशी वाटली स्पर्धा? युशन लाईव्ह हे यूट्यूब वाहिनी आहे. आयोजन आणि नियोजन चांगलं आहे आणि हा जाणता राजा ग्रुप या आमच्या एरियामध्ये फेमस आहे आणि त्यावेळी केल्याची संधी दिली त्याच्याबद्दल आभार आहे. दुसऱ्या बाजूला आता मितेश आहेत माझ्यासोबत. मितेश, टॉस फार महत्त्वाचा असतो, कारण एखादा मॅच खेळण्याकरता टॉसवर निर्णय अवलंबून असतो. गोलंदाजी करावी की फलंदाजी. टॉस जर तुम्ही जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? बॅटिंगच घेतली असती. म्हणजे वाटते मनाप्रमाणे झालंय तुमचं. धावा बनवण्याचा प्रयास तुम्ही कितीपर्यंत कराल आणि कोणते असे बॅटर आहेत जे सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत, GCA मध्ये परफॉर्मन्स खूप चांगला करतायत? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करा आणि ज्याला बॅटिंगची संधी भेटत आहे पूर्णपणे एफर्ट द्यायचा प्रयत्न करा. यंदाच्या हंगामामध्ये एकमेकांविरुद्ध कधी सामने खेळलेत? नाही. पहिल्यांदाच होतोय. म्हणजेच काटेकी टक्कर असा मॅच होईल. हो नक्कीच. तुम्हाला कसं वाटलं या स्पर्धेचं आयोजन? स्पर्धा खूप छान आहे आणि जाणताराच्या ग्रुपने आम्हाला खेळायला संधी द्यायचे आभार मानतो.
थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टनने आमच्यासोबत थोडक्यात चर्चा या ठिकाणी केलेली आहे. टॉस झालेला आहे. टॉस जिंकलाय श्री सोनिका माता मालोडी ए टीमचे कॅप्टन जितू पाटील याने आणि त्याने प्रथम सांगितलं की आम्ही फिल्डिंग करणार आहोत. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जात आहे जयदुर्गा सुरई ए टीमला. होणारा मॅच काही वेळेतच मैदानाच्या आतमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी प्रेक्षक राजे तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा श्री कालिका माता क्रिकेट मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम. शिवसेना जिल्हा प्रमुख चषक 2026. स्टील स्टे ट्यून ऑन UCN लाईव्ह. थँक्यू सो मच. वळतो आम्ही थेट आता कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी आमचे सर्वांचेच लाडके कॉम्प्युटर समालोचक म्हणून ज्यांच्या नावाची चर्चा सातत्यानं होत असते, अनेक रेकॉर्ड्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्याने आतापर्यंत केलं ते आदरणीय सन्मान्य शोभाजी धुमाळ दुसऱ्या इनिंगमध्ये करतील कमाल. आवाज ऐकूया शोभाज धुमाळ सरांचा. धन्यवाद संदीप गावंड सर. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जयदुर्ग सुरे ए विपक्ष सोनिका माता मालोडी ए या दोन संघामध्ये. आजचं शेड्यूल जर आपण पाहिलं तर त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही विजय संघामधील विजय सामना आणि त्यानंतर शिवमाता ओल विपक्ष वीरताने दापोडे आणि त्यानंतर आरडी ओली विपक्ष जवानमान भावले बी पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आपण पाहणार आहोत. कालचा दिवस जंत्राचा खारबाव संघाच्या नावे राहिला होता. ज्या संघाने या काल पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये देवानंद थले प्रतिष्ठान सूरज एंटरप्राइजेस वेहिले संघाला पराभूत करून अंतिम फेरीमध्ये धडक मारलेली आणि पहिला संघ ठरलेला आहे फायनलमध्ये पोहोचणारा. या स्पर्धेमध्ये एक नवीन विक्रम आता मात्र पाहायला मिळतो, कारण या अगोदरचा सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा जो विक्रम कालच्या दिवशी आपण ज्यापासून गुरसे संघाच्या नावे पाहिला होता 5 षटकामध्ये 99 धावा आणि तो विक्रम मोडीत करताना इथे मध्ये दिवासपूर दिवा संघाने या धावा कुठून काढले ते 108 आणि नवीन विक्रम आपल्याला पाहायला मिळत आहे जेशेमधील जो दिवासपूर दिवा संघाच्या नावे आता मात्र नोंदला गेलेला आहे. मोठं लक्ष तब्बल 109 धावांचा आणि या लक्ष्याचा पाठलागासाठी सलमीजोडी मैदानामध्ये चंदन देवलीकर आणि हितेश ठाकूर तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज आर्यन भोईर सज्ज होताना. नक्कीच हा टॉस अगदी उडवणे अगोदरच अजय भोईर आणि धनाजी पाटील यांच्यामध्ये एक चर्चा रंगली होती की ही खेळपट्टी नक्कीच हाय स्कोरिंग खेळपट्टी आणि या खेळपट्टीवर दिवा संघ 100पेक्षा जास्त धावा करेल असं मास यांनी भाकीत केलं होतं आणि ते भाकीत खरं देखील ठरलेलं आहे. सध्या एक्सपर्ट स्कोरच्या भूमिकेमध्ये मास पाटील धनाजी पाटील आपल्याला पाहायला मिळतात. इथे प्लॅन मिस पहिला चेंडू आपण मध्ये सरळ निघून जातोय विकेट कपच्या हातामध्ये. तब्बल आपण विचार केला तर 22.20च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा कुठून काढावी लागतील. 109 धावांचा आव्हान जर सर करायचं असेल तर आर्यन भोईर ज्याने अर्धशतक देखील पहिल्या इनिंगमध्ये 56 धावांची एक उत्कृष्ट खेळी पेश केली होती. इथे ऑन साईडला स्क्वेअर रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होता आणि चेंडू निघून देखील जातोय सीमापार चौकार. यावेळी हुक केलेल्या चेंडूला हुकचा फटका आणि हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. यावेळी फाईल एक रिझन मधून सलगचा हा दुसरा चौकार. देखील पंच निकलेशी बजाका सरांकडून गोलंदाजाला दिला जातोय. सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार आणि या चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचलेली ते 8 ओव्हर. इनसाइड आउट ऑफ फटका मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक कव्हर इजरमध्ये चेंडू खाली मात्र झेल ड्रॉप. जीवदान मिळते फलंदाजाला. या जीवदानचा फायदा उचलून फलंदाज एक धाव देखील पूर्ण करतो आणि संघाची धावसंख्या पोहोचते ते 9 वर. इथून बरोबर 100 धावांची अजूनही आवश्यकता आहे.
इथे जोरदार अपील पंच संबंध नाही. इम्पॅक्ट कुठेतरी नक्कीच यशांच्या बाहेर आणि म्हणूनच पंचाने अपील फेटाळून लावले. लेगबाजच्या रूपाने धाव पूर्ण करतात फलंदाज. यानंतर आपल्याला सामना पाहणार सोनेकमाता मालोडी ए विपक्ष जयदुर्ग सुरे आहे. त्यानंतर पहिल्या सामन्यामधील या सामन्यात विजय संघ विपक्ष दुसऱ्या सामन्यात विजय संघ आणि त्यानंतर सामना पाहायला मिळेल शिवलमाता अव्वल विपक्ष वीरतानंद दापोडे आणि त्यानंतर पहिल्या फेरीमध्ये शेवटचा सामना आपण पाहणार होतो आरडी ओली विपक्ष जॉनमन भावलेबी या दोन संघामध्ये. पिवनचं पहिले षटक समाप्त झालेलं आहे. पिवनच्या पहिल्या षटकामध्ये आर्यन भोईर यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. 10 धावा आलेल्या आहेत. त्यापैकी 9 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. एक धाव अवंताच्या रूपाने देखील पाहायला मिळाले. आणि आता मध्ये दुसरं षटक पिटूचं घेऊन येतो गोलंदाज भूमित मात्रे. भूमित मात्रे याचा सामना केला फलंदाज हितेश ठाकूर. पिटूच्या दुसऱ्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक ऑल्टरनेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. स्टेट लॉंग रिझनमध्ये अजय भोईर आपण पाहतोय. त्यानंतर 2 क्षेत्ररक्षक ऑनसेटला अजून पाहायला मिळतात. इथे फाईन केलेल्या चेंडूला मध्ये शॉर्ट फायलिंग रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चुकीची कॉलिंग पाहायला मिळते आणि परिणामस्वरूप आपण पाहतोय फलंदाज बाद होताना धावचीच्या रूपाने. इथे टर्न केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक आर्यन भोईर चेंडूपर्यंत पोहोचतोय. चांगले क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. एका धावीने कान्हाई पायी संघाची धावसंख्या पोहोचते ती 11 वर. मोठं लक्ष आपण बघतोय. तब्बल 109 धावांचा टार्गेट इथे मात्र ठेवले गेले दिवसभर दिवा या संघाने. इथे मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आलेला नाही. खरं तर आपण पाहतो या फलंदाजाला हा चेंडू निर्धाव आहे. आपण सामना पाहतोय या दिवा स्पोर्ट दिवा विपक्ष कान्हाई स्पोर्ट्स पाय या दोन संघामध्ये. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतोय हवाई सफर. चेंडू निघून जातोय मेडिकलच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. इथे मात्र पंच केलेल्या चेंडूला सुरेख फटका. चेंडू निघून जाईल सीमा पार. पॉइंट रिझन मधून हा चौकार. पण बघतो विकी रायकर षटकार आणि त्यानंतर चौकार. धावसंख्या 21. प्लॅन मेस यावेळी मात्र
बीट करताना गोलंदाज भूमित म्हात्रे, फलंदाज विकी रायकर याला. धावसंख्या 21. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 109 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कान्हाई पाय संघ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 21-21. सोनिका मालोडे ए संघाच्या संघाने आपण संपर्क साधायचा आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेला सोनिका मालोडे ए विपक्ष जयदुर्ग स्तुरी ए या दोन संघामध्ये मालोडे ए संघाने आपण चेतन तरे यांच्याशी संपर्क करायचा आहे. आणि इथे मात्र फलंदाज बाद होताना दुसरा हादरा बसतोय कान्हाई स्पोर्ट्स पाया या संघाला. यावेळी मिस टाइम फटका फसलेला क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि या इथे मात्र आणखीन एक फलंदाज बाद होताना तू चलमा या अशी स्थिती आपण बघतोय पाया संघाच्या फलंदाजांची. हॅट्रिकवर आपण बघतोय या सलग 2 चेंडूमध्ये 2 विकेट आतापर्यंत त्याने घेतलेल्या आहेत आणि या हॅट्रिक बॉल असणार आहे. न्यू बॅटर पाय संघाकडून मैदानामध्ये पाहायला मिळतो आता कौशल रायकर. इथे जोरदार अपील मात्र पंच संमत नाहीत आपण पाहतोय. दरम्यान एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. आणि सिंगल संघाची धावसंख्या वाढून होते ती धाव प्लेकर 24 धावा 24.
तिसरं षटक मार्गस्थ आहे पूर्णपणे पिछाडीवर आपण पाहतो कारण मोठं लक्ष आहे 109 धावांचं लक्ष आहे धावसंख्या 24 पाहायला मिळते तिसरं षटक आशिष पाटील हाताळताना येथे कट करण्याचा प्रयत्न पंचांचा इशारा येतो वाईट अवंतता वाढच्या रूपाने या स्पर्धेमध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम आणि या सीझन मधील देखील सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम आपण दिवा संघाच्या नावे पाहतोय आपण पहिल्या डावामध्ये जर विचारलं तर तब्बल 12 षटकार आणि या 4 चौकारांचा पाऊस पाडला गेला होता आणि तब्बल 5 षटकामध्ये 108 धावा दिवा संघाने कुठून काढल्या होत्या या अगोदरचा विक्रम याच स्पर्धेमध्ये आपण पाहिला होता 99 धावांचा ज्यापासून गुरसे संघाच्या नावे मात्र तो विक्रम ब्रेक झालेला आहे तो विक्रम मोडीत निघालेला आहे आणि वेले संघाचा देखील 98 धावांचा विक्रम आपल्याला पाहिला त्यानंतर 97 धावांचा विक्रम देखील याच मैदानावर आपण पाहिला होता म्हणजे हाय स्कोरिंग वेणू आहे आपण बघतोय हाय स्कोरिंग सामने आपल्याला पाहायला मिळतात दरम्यान आणखीन एक फलंदाज इथे या बाद होताना क्लीन बॉल दांडी गोल आणखीन एक फलंदाज आउट होताना आपण बघतोय पायस संघाचा क्लिक केलेल्या चेंडूला ऑन साईडला मग क्षेत्ररक्षक तिथे देखील सज्ज आपल्याला पाहायला मिळतोय की फक्त एकच धावखेने संधी मिळेल फलंदाज आकाश वाटा आणि आकाश कोंडसकर ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते टॉप ऑर्डरचे 5 फलंदाज बाद झालेत निम्मा संघ गारत पूर्णपणे पकड मजबूत आपण बघू या सामन्यावर दिवा संघाची मोठं लक्ष आपण पाहत आहोत 109 धावांचा आणि लक्ष्याचा पाठलाग करताना आतापर्यंत धावपलेवर धावा जोडल्या गेल्या त्या 26 आणि इथे मात्र क्लीन बॉल आणखीन एक फलंदाज बाद होताना
6 फलंदाज हे बाद झाले आहेत. आपण पाहतोय 26 या धावसंख्येवर. न्यू बॅटर मैदानामध्ये यश पाटील येतोय. आकाश कोंडसकर आणि यश पाटील ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. इथे चेंडू जातोय या पॉइंट रिझन मध्ये. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 27, 27 लॉस ऑफ 6 विकेट. आपल्या स्पेलमधील शेवटचा आणि संघाकडून चौथं षटक करताना गोलंदाज आर्यन भोईर. इथे आणखीन एक फलंदाज इथे मात्र बाद होताना 7वा फलंदाज पाये संघाचा. नवीन फलंदाज सुनील रायकर. मात्र पूर्णपणे आपण पाहतोय पराभवाच्या छायेत सध्या कान्हाई स्पोर्ट्स पायी संघ. समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय डीप फायनल रिजन मध्ये. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 28. चार षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 28 कान्हाई पायी संघाची. 7 गड्यांच्या मोबदल्यात. आणि आता मात्र फक्त फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिलेलं आहे, कारण सामन्यामध्ये विशेष काही ओढलेलं नाही. फक्त इथून पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न पायी संघ करेल. आणि शेवटचं षटक घालण्यासाठी गोलंदाज राहुल म्हात्रे आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना. एज बहुत ड्रॉप आपण पाहतोय. बॅटची कडा होती, मात्र एस्ट्रेक्साला झेल कॅरी करता आला नाही. शेवटचे षटक राहुल मात्र घेऊन आलेले. फुलटा चेंडू आणि फुलटाचवर अखेर मोठा फटका पाहायला मिळतोय. गॅप मध्ये चेंडू निघून जातोय सीमा पार. कावकर रिझन मधून हा चौकार. ऑन साईडला मिड रिझन मध्ये एका धावेसाठी. या सिंगलने धावसंख्या 33. मोठ्या मार्जिनने आपण बघतोय, मोठ्या फरकाने आता मात्र विजय मिळवण्याच्या तयारीमध्ये दिवासपूर दिवा संघ. आज फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी या दिवासपूर दिवा संघाची पाहायला मिळाली आहे. आर्यन भोईर याचा अर्धशतक, त्यानंतर समृद्ध म्हात्रे याच्या 25 धावा आणि अजय भोईर याच्या 26 धावा. आणि आणखीन एक फलंदाज इथे मात्र झेलबाचरपणे बाद होतोय. आर्यन भोईर यांनी आपला स्पेल पूर्ण केलेला. आपल्या स्पेलमध्ये जर बघितलं तर 2 षटके हाताळताना त्याने 12 धावा खर्च करून 3 सफलता अर्जित केलेल्या आहेत. आणि अर्धशतक देखील त्याच्या बॅटमधून 56चं पाहायला मिळालेलं आहे. यानंतरच्या दोन्ही संघाने तयारीत राहायचं आहे.
क्षेत्ररक्षण स्वीकारलेल्या संघाने जयदुर्ग सूर्य हे संघाने क्षेत्ररक्षण लगेच हा सामना संपल्यानंतर लावायचा आहे आणि सोनिका मालुटे हे संघाने आपली सर्व जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. आणि अखेर हा सामना जिंकलेला आहे या दिवासपूर दिवा या संघाने. अभिनंदन दिवासपूर दिवा, हार्ड लक कान्हाई पाये. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचकडे आपण बोलूया. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्याने या फलंदाजी करताना 15 चेंडूमध्ये या 6 षटकारांनी 3 चौकारांच्या मध्ये त्याने 56 धावा कोठून काढल्या होत्या. अर्धशतक पूर्ण केलं होतं आणि गोलंदाजी करताना 2 षटके हाताळताना 12 धावा खर्च करताना 3 विकेट घेतले होते. तो आर्यन भोईर ठरला आहे या सामन्याचा सामनावीर. आर्यन भोईर इज मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण